प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा। चाल जाओ संता पुढे वाद सांगेन निवाडे। तुझर नाव जरी नाही तरी माझे दाव काही। चाल जाओ संता पुढे वाद सांगेन निवाडे। तुझ रूप जरी नाही तरी माझे दाव काही। चाल जाओ संता पुढे वाद सांगेन निवाडे। खेळसी तू लीळा तेथे मी काय वेगळा। चाल जाओ संता पुढे वाद सांगेन निवाडे। साच तू लटिका साच तू लटिका तैसा मी म्हणे तुका। चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे। पांडुरंगा माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः। सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम। आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। शरण शरण एकनाथा पायी माता देवा पायी माता देवा पायी माता देवा। शरण शरण एकनाथा पायी माता देवा पायी माता देवा पायी माता देवा। नका पायी
चाल जाऊ संता पुढे, वाद सांगेन निवाडे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्यासोबत एक प्रेमाचं भांडण करतात. विठ्ठल आजची जी ही कीर्तन सेवा आहे, कैलासवासी मंडाबाई व्यवसन पाटील रोठे यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी हा दशक्रिया विधीचा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये विशेष त्यांचे चिरंजीव शिवाजी पाटील रोठे यांच्या माध्यमातून आम्हाला ही सेवा प्राप्त झाली. उपस्थित सर्व गुणवान, महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्व गायनाचार्य, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, टाळकरी गुणजन, उपस्थित श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि उर्वरित वेळेत चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगात तुकोबारायांनी भगवंताच्या सोबत एक भांडण केलेलं आहे. प्रपंचात सध्या भांडणाची कमी नाही, संसारात भांडणच भांडण आहे. सांसारिक लोकांना असं वाटतं एकच क्षेत्र असं आहे परमार्थ, तिथं भांडण नाही. पण जे यातले त्याला माहिती याच्यात काय आहे. तुम्हाला वाटतंय दुरून डोंगर साजरे, पण या देव भक्तात सुद्धा भांडण आहे. टाळकऱ्यात सुद्धा एखादं थोडंफार भांडण असतं. परस्पर एकमेकाचं जरी जमत नसलं तरी एका भगव्या ध्वजेच्या तत्वाखाली हा वारकरी संप्रदाय चालतो. हे सर्वात मोठं श्रेष्ठ विशेष या परंथात आहे. विठ्ठल भाषेचा व्यवहार करत असताना 2-3 नियम त्यात आहे. कधी कधी बोलत असताना वाद घडतो, कधी कधी संवाद घडतो, तर कधी कधी विवाद घडतो. वादाची भूमिका म्हणजे काय असते? परमार्थिक क्षेत्रात वाद म्हणजे तत्वापर्यंत जो नेऊन पोहोचतो त्याला वाद म्हणतात. तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः, वादे वादे जायते तत्वबोधः, बोधे बोधे भासते चंद्रचूडः. ज्यातून एखाद्या तत्वाचा बोध होतो तो एक प्रकारचा वाद आहे. आणि तो संत महापुरुषांनी देवासोबतही घातला मार्ग. दोघात संवाद असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आणि प्रपंचात विवाद असतो. परस्परात एकमेकाचं न जमणं याला म्हणायचं विवाद. कानाडीने केला महाराजांनी विवादासाठी एक दृष्टांत दिला. कर्नाटक प्रांतातील एका स्त्रीने मराठवाड्यातला पती केला. आता दोघाचा संवाद होणं शक्य नाही. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. परस्पर एकमेकाला काही समजत नाही. ती बोलती कन्नडी आणि हा बोलतो मराठी, काही समजत नाही. याला काय म्हणायचं? विवाद म्हणायचं. परमार्थात एक प्रकारचं प्रेमाचं भांडण आहे. जे जनाबाईनं सुद्धा देवासोबत झगडा केला महाराज. पुण्यवंत तो पाताळ लोकीने, बहुमान
तुझा दरबार तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार तुझा दरबार तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार. जनाबाई देवासोबत भांडण करते ते प्रेमाचं भांडण आहे बरं का. पुण्यवंत तो पाताळ लोकीनेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. जनाबाई म्हणते देवाला पांडुरंगा जो पुण्यवान सत्पुरुष होता बळीराजा त्याला तू पाताळात घातलं रे. जो दरिद्री होता सुदामा त्याला तू राजा बनवलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. सगळ्या जगाला माहितीये जग जाहीर डाकू जग जाहीर दरोडेखोर चोरटा म्हणजे वाल्याय आणि वाल्या कोळ्याला तू चोरट्याचा बहुमान वाढविला. त्याला आद्य कवी बनवलं. कीर्तिवानाचा अपमान केला. जो कीर्तिवान आहे त्याचा अपमान केला. हे प्रेमाचं भांडण आहे. विठ्ठल तसा आजच्या अभंगात सुद्धा जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या समोर उभा राहिले आणि एक प्रकारचा प्रेमाचा वाद देवाशी घालतात. अभंगाचं पहिलं अमरा तुकारा अमरा तुकारा अमरा तुकारा अमरा तुकारा अमरा तुकारा अमरा तुकारा अमरा तुकारा
नव्हे कैसा मी दातारा. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा तू अमर आहेस. या जगात आपण जर बारकाईने विचार केला तर संपूर्ण पदार्थ सृष्टीचा विनाश होणार आहे, निश्चित आहे. जे जे आकार धारण करतात त्याच्या पोटात विकार असतो महाराज. ज्याला आकारच नाही त्याला विकार कसला. म्हणून आकार ग्रासियेला काळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याने आकार धारण केलेला आहे ते काळाचं खाद्य आहे. मग मनुष्य देह असला तरी तो आकार आहे, ते काळाचं खाद्य आहे. इत्यादी अनेक जीवजंतू 84 लाख योनी शास्त्राने सांगितल्या. प्रत्येकाचा विनाश आहे महाराज. ज्याचा जन्म असतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ज्ञानोबाराय सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना मनोची नये धनंजया जिया परी. तर मरणाला नाही म्हणायचं नाही, सवासनीनं कुंकवाच्या बोटाला नाही म्हणायचं नसतं, आणि वारकऱ्यानं चहाच्या घोटाला. ऐका, कुंकाचं बोट हे सवासनीचं लेणं आहे. पतीसाठी कुंकू असतं, कपाळ तिचं असतं, पण कुंकू पतीचं असतं. म्हणून ती म्हणत असती, इथं कांद्याची खाण आहे महाराज. ट्रक घेऊन जर मालक गेला तर ती म्हणती, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा. सकाळीच ट्रक घेऊन गेला ना कांद्या. आपल्या पतीचं ते लेणं असतं, सौभाग्यवतीचं ते लेणं असतं. तद्वत मनुष्याने मरणाला नाही म्हणायचं नाही, हे षड विकार आहे महाराज. ज्ञानोबा सुद्धा देवासोबत भांडतात ना. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. हे आम्हा सीता दिली वांगुली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी. शुद्ध सत्वगुणे विनली रे. गुण गोंडे रत्न जडित तुझा श्याम सुंदरा शोभनी रे. तुझे गोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ज्ञानोबा देवासोबत भांडतात. देवा, घोंगडी नाम तुझा जो देह आहे तो कसा आहे, तुझं जे स्वरूप आहे ते कसं आहे. या बाबाजी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्वगुणी विनली रे. तुझं जे स्वरूप आहे ते शुद्ध स्वरूप आहे, सत्वगुणाने विणलेलं आहे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि सामान्य माणसाचं कसं आहे हो,
रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. या शरीरात हाडा मांसाचं हे शरीर आहे, त्याला विकार आहे. षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रयाने विनली रे. षड विकार आहे. अस्ति जायते वर्धते विपर्णमते अपक्षीयते आणि विनश्यते. जन्माला आला तो वाढतो, त्यात बदल होतो. बाल्य अवस्थेत जसं मूल असतं तसं 80 वर्षात झालेलं नसतं. जे बाल्य अवस्थेत असतं तेच मूल 80 वर्षात असतं, पण तेव्हा ते म्हातार झालेलं असतं. बालपणात आकर्षण असतं. कोणाला असं वाटतं जावं त्या बाळाला पटकन उचलून घ्यावं, त्याचा मुका घ्यावा. बाल्यावस्थेत आकर्षण असतं. पण ते मूल ज्यावेळेस तरुण होतं त्याच्या भावना बदलतात, त्याचं सौंदर्य बदलतं. बालपणात त्याच्या मुखात दात राहत नाही, हळूहळू येते. तरुण झाला की अगदी तेजपुंज दिसतो. युवक मला सांगा ना तुम्ही, जे मूल बाल्यावस्थेत असतं ते तरुणपणात तेच मूल तरुण होतं. मग ती बाल्यावस्था गेली कुठं? गेली कुठं? त्याच वेळेस ते बालपण मेलं महाराज. क्षणाक्षणाला आपण मृत्यूच्या दरवाजाकडे जातो आहे. म्हणून बाल्य अवस्था तारुण्य अवस्थेत नाही. तारुण्य अवस्थेत माणसाला काय शक्य नाही? तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुसी धुनी जैसा. तारुणपणात काय शक्य नाही. पण मला असं वाटतं जे शक्य नाही असं संसारातलं केल्यापेक्षा जे शक्य आहे तो परमार्थ करा. जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तारुण्य पुरुषाची जे अंतःकरणातले भाव आहे आणि बाल्य पुरुषाचे त्या मुलाचे अंतःकरणातले भाव आहे ते ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत प्रगट केले. ज्यावेळेस ते लहान असताना पहिलिया बालदसे आई बा हे चिपिसे. ज्ञानोबा म्हणतात बालपणात आहे ना त्याला फक्त आईचं पिसं लागलेलं असतं. पिसं म्हणजे वेळ लागलेलं असतं. आई बा हे चिपिसे. आई जर पाण्याला चालली तर ते म्हणतात आई मला तुझ्यासोबत येऊ दे. गिरणीत चालली दळणाचा डबा घेऊन तुझ्यासोबत येऊ दे. कीर्तनाला चालली मला तुझ्यासोबत येत. समजत काहीच नाही. आई बा हे चिपिसे. आणि तेच मूल ज्यावेळेस जवान होतं ज्ञानोबा म्हणतात ते सरे आता आईचं पिस थांबतं, मग त्याला पत्नीचं पिस लागतं, मग वेळ लागतं. ते सरे मग तो श्री मावशी भुलून ठाके. आओ तारुण्यात पत्नीचं लागतं पण वृद्धपणात कोणाचं? ज्ञानोबा म्हणतात वृद्धपणात आता पत्नी लागत नाही. म्हातारा म्हातारी दोघ जर एकमेकाकडे पाहायला लागले तर विषारी नजरेनं पाहते महाराज. म्हातारी शामरावच्या वाट्यावर आणि म्हातारा रामरावच्या वाट्यावर. आणि दोघाच्या मध्ये जर कीर्तनकार गेला तर उभा पेटल इतकी त्यांच्या नजरेत पावर असते. आता प्रेम नाही राहिलं. मग आता प्रेम गेलं कुठं? आता प्रेम त्याचं त्या बाळावर गेलं, नातवंडावर. ते नातवंड खेळत बसतं. म्हातारं माझा आछड, माझं बछड, माझं छकड. त्या मुलाला खेळवतं. म्हणजे वृद्धपणात भावना बदलल्या, शरीर बदललं आणि हालचाल सुद्धा बदलली. विठ्ठल अहो आमच्या संतांना बालपणापासून एकच वेळ लागलं ते म्हणजे माझ्या पांडुरंगाचं. बालपणात भक्ती केली. कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान्य. भक्त प्रल्हाद छोटा आहे, राक्षसाच्या वंशात जन्माला आला, परंतु सबंध राक्षस कुळातील मुलांना शिकवण देतोय की बालपणामध्ये आपण भक्ती केली पाहिजे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. विठ्ठल तात्पर्य इतकंच आहे की प्रत्येक माणूस विनाशाकडे जातोय, समजत नाही. विनाश ठरलेला आहे. शरीर म्हटलं की विनाश आहे.
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याला विनाश आहे. पण या जगामध्ये अविनाशी एक वस्तू आहे, तिचं नाव आहे परमात्मा, तिचं नाव आहे परब्रह्म. म्हणून प्रत्येकाचं शरीर जात असेल, त्यातला परमात्मा परब्रह्म स्वरूप हे कधीच जात नाही. एक बारकावा सांगतो, एवढं मोठं जग आहे, या जगात माणसं किती असतील गिनता नाही. एका देशात 125 करोड लोक म्हणतात, आणि या ठिकाणी संबंध जगाचा जर आपण विचार केला तर किती लोक असतील, किती लोक असतील सांगता नाही येत. पण ध्यानात ठेवा, एवढे लोक आहे तरी सुद्धा एक मॉडेल एकासारखं नाही. भारतातल्या लोकांचा पेहरावा वेगळा, देश भाषा वेगळी, वेशभूषा वेगळी, खाणं वेगळं आणि दिसणं सुद्धा वेगळं आहे. भारतीय लोक ज्याचं नाक चांगलं असत, तलवारीच्या धारेसारखं असत, तरळ असतं, त्याला म्हणतात काय सुंदर माणूस आहे. पण जे चिनी लोक आहे त्यांच्याकडे ही परिभाषा नाही बाबा. ज्याचं जास्त चपट तो सगळ्यात सुंदर. विठ्ठल इतकी सगळे माणसं आहे. शरीर वेगळं, बुद्धी वेगळी. पिंडे पिंडे मतिर्ण भिन्ना, कुंडे कुंडे नवंपय, जातो जातो नवाचार, नवावानी मुखे मुखे. दोन जुळे भाऊ असू द्या, ते दिसतात सारखे पण बोलत सारखे नाही. काही काही बोलतात सारखे पण चालत सारखे नाही. चालायला एक चालतो भरभर, एक चालतो तरतर, एक डगम डगम डगम. चालण्यात फरक आहे. याचं कारण अघटित घटना पटीयसी माया, हे माया कार्य आहे. पण मला एक तुम्हाला सांगायचा आहे मुद्दा, हे माणसं भिन्न आहे पण सगळ्यामध्ये एकच वस्तू आहे. ती वस्तू कोणती आहे सांगा बरं? पण ती समान आहे. माझ्यात आहे, पूजनीय बाबात आहे, पूजनीय मृदंगाचार्य सोळंके महाराजात आहे, अमोल महाराजात आहे, चिल्या बाबात आहे, आजीनाथ महाराजात आहे, बसलेल्या सगळ्या श्रोत्यात आहे, समान आहे. ती कोणती शक्ती आहे? त्या शक्तीचं नाव आहे परब्रह्म शक्ती. नाचवे पुतळा सूत्रधार. भगवान परमात्मा आपल्या सगळ्याचा सूत्रधार आहे. आपण सगळे जे नाचतोय ना, तो नाचवणार आहे. स्टेजवर ती बाहुली नाचत असती, लोक बाहुलीकडे पाहते, बाहुली काय छान नाचती. बाहुली नाचत नाही, पाठीमाग रिमोटवाला असतो, बटन दाबलं का बाहुली नाचते. तसं आपलंय, आपले सगळे बटन देवाच्या हातात आहे, दाबलं गेलं. पूर्ण बटन देवाच्या हातात आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, चाले हे शरीर चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले
शरीर कोणाची सत्ते, कोण बोलावितो हरिविन. आपल्याला बोलवणारा परमात्मा आहे. म्हणून हे शरीर मरणार आहे, निश्चित आहे मरणार. आणि हे संत महापुरुषांना माहिती आहे, त्यांची त्याच्यावर आसक्ती नाही. भक्ताईसे जाना जे देही विलास. बरं मला असं सांगा, या सबंध मृत्यू लोकामध्ये असं एखादं घर आहे का त्या घरात आतापर्यंत कोणीच मेलेलं नाही? प्रत्येक घरात मरणाराची संख्या आहे. मेले नाही तर पुढच्याना राहायचं कुठं याची चिंता आहे. अरे मरणं म्हणजे येणाऱ्याची सोय. आपला पंजा गेला नसता तर नातवाना राहायचं कुठं? तात्पर्य भगवान परमात्म्याने जी सृष्टी निर्माण केली तो याचा चालक आहे. ज्याचं त्याचं स्टेशन आलं का उतरून जायचं. कंडक्टर आणि ड्रायव्हर बसलेला असतो, त्याला उतरायचं काम नाही. तसं हे जे माणसं आहेत ना, किती मोठा काळ आतापर्यंत सृष्टीला होऊन गेला सांगता येईल का? सतत काळ बदलतोय. माणसाच्या जीवनात जसा काळ बदलतो तसा सृष्टीचं सुद्धा एक प्रकारचं चक्र आहे, ते बदलत राहतं. घडी घडी काळ वाट आहे, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोवाट. पेरणीचा एक काळ असतो, सोंगणीचा एक काळ असतो आणि मशागतीचा एक काळ असतो. ज्या त्या काळात जे ते केलं पाहिजे. पेरणीच्या काळामध्ये सोंगणी करता येत नाही, आता खतच टाका, पेरणीच करा. बाल्य अवस्थेमध्ये अभ्यासच करा, वृद्धपणामध्ये रामरामच करा. पंढरपूरला जाता नाही येत. पंढरपूरला जायचं ना, जवळ हे सकळ शेत आहे. अहो मदालसा आपल्या मुलाला सांगते, ओठी पुत्रा जाई बाळ तीर्थेर हिंद, ओठी पुत्रा जाई साधू आणि संत असती बावदंड, साधू आणि संत साधू आणि संत उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे असती बावदंड. जया माझी आत्मज्ञान जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझ बुजवील प्रचंड. मदलसा छोट्याशा बाळाला ज्यावेळेस पाळण्यात टाकून झोका देते ना त्यावेळेस सांगते, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. हा हे जे शरीर आहे हे नाश काही जाणार आहे. म्हणून आपल्याला मिळालं हे जंक्शन स्टेशन आहे. जे करा म्हणताल ते करू शकाल. म्हणून तू तीर्थाला जा. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे. त्यानं आपल्या आईला प्रश्न विचारला, माय तीर्थ म्हणजे काय? तीर्थ कशाला म्हणायचं? आई सांगते, साधू आणि संत जेथे असती बावदंड. ज्या क्षेत्रावर संत साधू भरपूर प्रमाणात असतात ते तीर्थ असतं महाराज, ते क्षेत्र असतं. मग साधू कोण आहे? जो आत्मज्ञानी आहे तो साधू आहे. जया माझी आत्मज्ञान जो का न बोले वितंड, आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो कावडी कामिनी जैसी. म्हणून वृद्धपणात तीर्थयात्रा करता येत नाही. मग तीर्थ करायचे, हातपाय चांगले, ताकद आहे, जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत दान धर्म परमार्थ करून घ्या. अरे आता कोटी रुपये पण देता येत नाही, त्याचं नाव म्हातारपण. हातपाय आहे पण जाता येत नाही, त्याचं नाव म्हातारपण. कानाचे पडदे आहे पण ऐकायलाच येत नाही, त्याचं नाव. म्हणून तर काकड्यात महाराजांनी वर्णन केलं ना, मज नाही हात पाय हात पाय
हातपाय डोळा पडले झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड कानानं ऐकू येत नाही वृद्धपणात सगळी असून आपलं ऐकत नाही कान कोणाचे कान तुमचे डोळे कोणाचे डोळे तुमचे हात कोणाचे हात तुमचे तुमचे हात तुमचे कान तुमचे डोळे तुमचे पाय ते जर तुमचे ऐकत नाही तर जे लोकांचेच आहे ते तुमचे कसं ऐकत केस कोणाचे अरे केस माझे बंद्याचे लोक काय भांग पाडतात ऊपर तो खूप बनी अंदर की राम भांग पाडतात टकाटक पण महाराज कोणत्या क्षणाला केस पांढरे होते हे केसावाल्याला समजतच नाही मग तो तिचं ते वरून डाय करतो काळे करण्याचा प्रयत्न बोला मला तुम्ही किती केस काळे केले तर पांढरे होणार का नाही आता एक सांगा तुमचे केस तुम्हाला विचारलं पाहिजे त्यांना पाटील मी आता पांढरा ओरायलो केस विचारते नाही विचारत जर आपले इंद्रिय आपले ऐकत नाही वृद्धपणात तर लोकांनी आपलं ऐकावं अशी अपेक्षा तुम्ही ठेवता का वृद्धपणात विठ्ठल मरण आहे सृष्टीचा अबाधित सिद्धांत आहे त्याचं नाव आहे मरण आणि ते येणार बरं का तुम्ही नको म्हणत असले तरी येणार एखादा म्हणेल महाराज मी मरणार नाही एवढं म्हणेपर्यंत त्याला मरण आलेलं असेल सांगता येणार एका गावात एकुलता एक मुलगा आणि कर्म धर्म संयोगाने मुलगा वारला 50 वर्षाचं वय त्याच्या आईचं आहे आणि मुलगा गेला जीवाला आधार वंशाचा दिवा आणि त्याच्या अगोदर त्याचे पती म्हणजे तिचे पती त्याचे वडील वारले त्या मुलाचे वडील गेले मुलगा गेला हिचा मालक गेला ती माऊली रडायला लागली जी आई असते तिलाच माहिती आहे मुलगा गेल्याचं दुःख महाराज आज आपण ज्यांच्या दशक्रियासाठी उपस्थित झालो ना एक किती महिन्यापूर्वी चिरंजीव गेले त्यांचे 4 महिन्यापूर्वी चिरंजीव गेले अगोदर प्रकृती चांगली होती पण त्याचा धक्का बसला तर एका आईने 4 महिन्यानंतर आपला देह सोडला हे आई झाल्याशिवाय समजणार नाही विठ्ठल खूप रडते जोर जोराने हंबारडा फोडते लोक सगळे जमा झाले सगळ्यात अगोदर जमा होते त्याचं नाव भावकी भावकी शिवाय माणसाला जाळता येत नाही लग्नात कोण लागती भावकी मौतीत कोण लागती भावकी महाराज भावकीचा विशेष आहे महाराज म्हातारा जर घरात मेला तर बाहेर काढायला कोण भावकी पाणी तापाला ठुती भावकी ऐका जाळी ते भावकी नाही जाळीत थांबा ना भावकी कशी जाळती भावकीच पण काडी याच्या हातात देती तू पेटव पाण्याचा गडा मुलाच्या हातात देती भावकी बाबा आणि त्या मुलाला म्हणते तू पुढं चाल म्हणशील आमच्या म्हाताऱ्याला यायला जाळलं पोराला म्हणते तू पुढं चाल तिथपर्यंत त्याला नेते सरणावर भावकीच ठुती पण अग्नी डाव द्यायच्या टायमाला भावकी म्हणते हे येतोय हातात घे पुन्हा म्हणशील म्हातारा जाळला तू जाळी कोण जाळी तर पोरगा जाळतो याला काय म्हणायचं भावकी भाऊबंद शब्द मोठा गोंडस आहे ज्यांच्या सोबत आयुष्यभर बोलणं बंद त्याला म्हणायचं भाऊबंद विठ्ठल विठ्ठल
आणि त्यांच्याशिवाय मरता येत नाही त्याला म्हणायचं भाऊबंद. सगळे जमा झाले, त्या मुलाच्या अंत्ययात्रेची तयारी करू लागले. उचलणार तर ती माऊली रडायला लागली. तुम्हाला जर या मुलाला अग्निडाव द्यायचा असेल तर मला सुद्धा द्या, मी त्याला नेऊ देणार नाही. रडायला लागले. त्या मुलाला खांद्यावर घेतलं आणि गावाच्या बाहेर एक महात्मा राहत होते, त्या महात्म्याच्या झोपडी समोर नेऊन टाकलं. बाबा, तुमच्या आशीर्वादानं मला हे मूल झालेलं आहे आणि ते मूल आज गेलं, याला जिवंत करण्याचं काम तुमचं आहे. धरणं धरून बसले. महापुरुष विद्वान होते. ते म्हटले, बाई तुझ्या मुलाला मी जिवंत करतो, पण एक काम कर, तू गावात जा आणि 1 किलो तीळ घेऊन ये. ते तीळ तिचं तोडगे, पण अशा घरून आण ज्या घरी आतापर्यंत कुणीच मेलेलं नाही. सांगितलं. ती गडबड सरबड पळाली. लक्षात नाही राहिलं, भानावर नव्हती. वेगळं चित्त, ज्याचं चित्त गुंतलेलं असतं त्याला समजत नसतं. पळतच सुटली, गावात आली. मला कोण तीळ देणार नाही, मी साऱ्या गावाला दान धर्म केलाय, मला कोण तीळ. एका घरी गेली, म्हणली, आई तीळ आहे का? ती म्हणली, पोतभर झालं, किलोभर द्या. लगेच तिनं किलोभर तीळ काढले, तिच्या ओटीत टाकणार. तर तिच्या लक्षात आलं, महात्म्यानं सांगितलेलं आहे अशा घरून तीळ आणायचे का ज्या घरी आतापर्यंत कोणी. ती म्हणली, आजी तुमच्या घरीत कोणी गेलेलं आहे का? ती आजी म्हणली, बाई मागच्याच महिन्यात मालक वारले. पुढच्या घरी सगळं गाव फिरली. मग लक्षात आला, अरे कोणाच्या घरात कोणीतरी मेलेलं आहे. आपला मुलगा मेला म्हणून काय रडायचं. विठ्ठल विठ्ठल. काय समजलं तुम्हाला? समजलं? धन्यवाद. हे पहा, प्रत्येक मरणार आहे, कारण हे शरीर काळाचं भात काय. पण या जगात एक मरत नाही. जी शक्ती तुमच्यात आमच्यात आहे ती अविनाशी शक्ती आहे, आणि ती शक्ती संतांना समजते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत महापुरुषांना माहिती आहे, एका करंटवर हे सगळे चालतात, बोलतात, फिरतात. ती शक्ती मरत नाही, जात नाही, चळत नाही, ढळत नाही. अशी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे भगवान परब्रह्म स्वरूप, तो अमर आहे. मग तुकोबरा देवाच्या समोर उभा राहिले आणि म्हटले, देवा सगळे मरतात, तू एकटा अमर आहे. पण पुढचा एक, जसा तू अमर आहे तसा मी सुद्धा अमर आहे. अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा. तू जर अमर आहे तर मी कस काय अमर नाही. तू कसा अमर आहे. तुकाराम महाराजाचा आणखी एक भांडण, पांडुरंगाच्या समोर उभा आहे. विठो कैसा वाचला, विठो कैसा वाचला, विठो कैसा वाचला, समोर उभा राहिले. माझी मेली बहुवरी, तू कस काय वाचला. माझी मेली बहुवरी, तुका जैसा तैसा हरी, तुका जैसा तैसा हरी. विठो कैसा वाचलासी, आता सांग मजपासी. तू कोबरा देवाला म्हणते, तू च्यवनप्राश खातो का. तू कोणत्या चक्कीचा आटा खातो. तू कस काय जागला.
माझा बाप मेला आजा पंजा, माझा आजा गेला, बाप गेला, ज्या विश्वंभर बाबांनी तुला आणलं ते गेले आणि तू तसाच उभा आहे. तुझं देखताची माझा पाप मेला आजा पंजा. हे सगळे आमच्या माग मरणाचा हा रोग लागलेला आहे आणि तू मेला नाही. कारण काय? कारण तू अमर आहे. हे मला समजलं तू अमर आहे ना, तसा मी सुद्धा अमर आहे. नव्हे कैसा मी दातारा, मी कस काय अमर नाही, मी सुद्धा अमर आहे. मग मी अमर आहे का नाही आणि तू अमर आहे का नाही हे ज्यांना माहिती ते संत आहे. आपण दोघं आपलं भांडण घेऊन संताकडे जाऊ. अभंगाचं संता पुढे वाद सांगेन निवाडे. आपलं भांडण आपण त्या संत महापुरुषांना सांगू आणि तो संत महापुरुष आपल्या भांडणाचा निवाडा करते. भांडणात असं असतं, भांडणं मिटवणारे पाहिजे. काही काही जे मिटवायला जातात तेच तेल टाकतात. असं राहतं, तेल टाकणं वेगळं आणि भांडणं मिटणं वेगळं. पण जे दोघं भांडत असतात त्याला समजतच नाही हो तेल टाकीतो का मिटितो म्हणून. समजलं पाहिजे. संत महापुरुष या जगात जे कोणाला समजलं नाही ते ज्यांना समजलं त्यांना संत म्हणायचं. मागचं समजलं, चालू समजलं आणि पुढं होणार समजलं ते सर्वज्ञ आहेत, ते संत महापुरुष. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, देवा अशा संताकडे आपण आपला निवाडा करण्याकरता जाऊ. न्याय निवाडा त्याला म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये पंधरवून भांडणं झाले तर लोक म्हणायचे, अरे आपण आता भांडायचं नाही, चार चौघात घेऊन जाऊ. भांडण चौघात गेल्याशिवाय मिटत नाही असं भांडण. पण खरे जे समजदार लोक आहेत त्यांनी भांडण चौघात जाऊच देऊ नये. विठ्ठल संत तुकोबाराय म्हणतात आपण समजदार आहे, आपलं भांडण संताकडे नेऊ. चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे.
तुझा वाद काय तू सांग आणि माझा वाद काय मी सांग. तुकोबारा देवाची भाषा सुद्धा बोलतात. तुकोबारा म्हणतात देवा तुला नाही नाव, तुझं नाव जरी नाही, रंग नाही रूप नाही, रंग नाही रूप नाही वर्णछाया, रंग नाही रूप नाही वर्णछाया, रंग नाही रूप नाही वर्णछाया, निराकार निर्गुण चिर बुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम, तुझे बुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. तुझं नाव जरी नाही तरी माझे दाव काही. कबीर महाराज म्हणतात रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. देवाला रंग नाही, रूप नाही, नाम आणि रूप हे मायेचं कार्य आहे. ज्यावेळेस भगवंताने मायेचा आधार घेतला त्यावेळेस भगवान परमात्मा सगुण साकार झाला, पण त्याचं खरं जे स्वरूप आहे ते निर्गुण निराकार. मग सगुण साकार झाला त्यावेळेस तो दिसायला लागला, मग निर्गुण स्वरूप ते नाही का. हे पहा उदाहरणार्थ सांगतो, ही जी लाईट आहे, लाईटची वायर आहे, या वायराला त्या ठिकाणी होल्डर आहे. आतापर्यंत आकडा टाकला या वायरीमध्ये लाईट आली आली पण दिसत नाही. हात लावायला गेला की चिटकला आणि मेला, दिसत नाही. पण जेव्हा होल्डर मध्ये बल घातला जातो त्यावेळेस त्याचा प्रकाश पडतो. तद्वत भगवान परमात्म्याचं हे पहा एक सुंदर कूट अभंग आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही. कानबा तेरे तेरे ते, 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 कर्ण कुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी. आपल्याला भारुडाने म्हणायचे तिची माया आहे, तिच्यामुळं हे स्वरूप तुला प्राप्त झाला. आणि लाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. असा जो भगवान आहे तो अमर आहे, त्याच्या शक्तीने आपण जगतो. तुकोबाराय म्हणतात तुला जसं नाव नाही तसं मला सुद्धा नाव नाही. तुला नाव नाही, मला काय नाव आहे. ज्यावेळेस आपण जन्माला आलो उपजल्या बाळापासी, नाव नये तयापासी, ठेविल्या नावासी ओदेत उठे. ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस नाव असतं का त्याला? नाही. आपण ठेवतो प्रकाश प्रवीण, आपण ठेवतो नाव. आणि मग ते मूल ठेविल्या नावासी ओदेत उठी. तसं तुमचं आमचं जे खरं स्वरूप आहे त्याला नाव नाही, पण गंमत अशी आहे तुम्हाला आम्हाला नामरूपाचं आकर्षण आहे. आपण सगळे मायेने ग्रासीलो आहोत. म्हणजे एखादा कीर्तनकार म्हणत असतो माझ्या नावापुढं भागवताचार्य टाका, माझ्या नावापुढं विनोदाचार्य टाका, माझ्या नावापुढं मंडलेश्वर टाका. हे सगळे जे म्हणतात ना हे नामरूपाचं आकर्षण, हे मायेनं ग्रासलेले. पण तेथे कैसे नामरूप, काय जाळावे ते नाम. नाव आणि रूप काहीच नाही. म्हणून ज्ञानोबर आहे नाही बऱ्याच अभंगामध्ये बाप रखमादेवर म्हटलं का, बाप रखमादेवर विठ्ठलाचे भेटी. काय कारण,
त्याचं कारण असं आहे, नावही जाणार आहे, रूपही जाणार आहे, एकच राहणार आहे देव विठ्ठल. लोक इतके नामरूपाचे आकर्षण असतं, सप्ताहाची पंगत देतो पण पॉम्पलेटवर नाव टाका. मंदिरात फॅन देते 600 रुपयाचा आणि 3 पात्यावर तिघाचे नाव राहते, सकाराम आसाराम आसाराम तुकाराम. 3 पात्यावर तिघाचे नाव. 6 महिने फॅन चालतो, मग फॅन गर गटक बस झाला, बंद पडून जातो. फॅन देतात, नाव टाकतात, नाव टाकतात. एक म्हणला मंदिरात मी मूर्ती देतो पण माझं नाव टाका. अहो जागा नाही टाकाला, देवाच्या कपाळावर टाका पण टाका. माणसाला नावाचं लय आकर्षण असतं, सगळे नावासाठी जगतात. एखादा मूलबाळ नाही त्यानं टेन्शन घ्यायचं नाही. मूलबाळ नाही, तो म्हणतो मूलबाळ नाही, मूलबाळ नाही, काय करायचं प्रॉपर्टी, काय करायचं म्हणजे मंदिराच्या नावाने देऊन टाकायची. नाही मंदिराचं नावाने द्या वाटली तर बाबाच नावाने द्या. बाबाकडे जास्त आहे म्हणून नसन द्या वाटत तर मला द्या. आता ऐका, तात्पर्य एकच, मूल नाही, चिंता करायची नाही. मूल नाही, आमचं नाव चाललं पाहिजे ना. मूल कशा करता, नाव झाला करता. पण ध्यानात ठेवा, तुम्हाला झालं मूल पिंट्या, तुमचा पिंट्या तुमचं नाव टाकतो, पण पिंट्याला जेव्हा बंट्या होतो तेव्हा पिंट्याचा बाप कुठे गेला, पिंट्याचा बाप गेला खड्ड्यात. आता नाही नाव राहत नाही महाराज. पण परमार्थात थोडं काम करा, त्या संत महापुरुषाचे नाव राहतं. पण त्यांना हे समजलेलं असतं की आपण जे करतो ते नावासाठी नाही करीत, देवासाठी करतो. विठ्ठल तुकोबराला माहिती, देह जाणार आहे आणि जे तत्व आहे ते राहणार आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. त्याला नाव नाही म्हणून देवा तुझं नाम जरी नाही तरी माझे नाव काही, तुझं रूप जरी नाही तरी माझे नाव काही. तुला रूप नाही मग माझं कुठे. अनोरणीया महतो महीयाम उपनिषद सांगते. आणि तुकोबरा त्याची अनुभूती सांगता. अनुरेनो या तो कडा, अनुरेनो या तो कडा, अनुरेनो या तो कडा, माझं स्वरूप अणुपेक्षा छोट आहे. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे म्हणून जीवजंतू आहे तेवढे जीवजंतू माझ्यापासून वेगळे नाही, ही अनुभूती संताची असते. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. तुकाराम महाराजांनी एकदा ऊस आणला रानातून आणि गल्लीत आले. त्या छोट्या छोट्या मुलांना पाहिलं, तुकाराम बाबानं ऊस आणला. ज्याला बाबाकडे जायला भीती वाटत नाही, ज्या बाबाकडे जायला भीती वाटत नाही तो खरा बाबा राहतो. काय समजलं तुम्हाला? ज्या बाबाकडे जायला भीती वाटत नाही तो खरा बाबा असतो. तो खरे बाबा संत. अजिबात भीती नाही वाटत. सगळे लेकर आले, बाबा आम्हाला ऊस द्या, आम्हाला ऊस द्या. सर्व ऊस वाटून दिले. मला एक म्हातारी आली, तिच्या तोंडात दाताचा पत्ता नाही, तिनं बी एक ऊस घेतला. तिला पोरानं विचारलं, आई तुम्ही कशाला घेतला? आमच्या पिंट्याच्या पोऱ्याला द्यायला घेतला. सगळे ऊस संपले. तुकाराम महाराज घराकडे आले, वाढी राहिले हातात. जिजाबाई म्हणली, अहो आपल्या पोराला काय देणार? तुकाराम महाराज म्हटले, जिजाबाई आवले, अगं ज्याला गल्लीत वाटला ते कोणाचे पोर आहे? ते गावातल्या लोकांचे आहे ना. तुकाराम महाराज म्हटले, ते लोकांचे नाही, ते बी आपलेचे हे बी आपलेचे.
ज्यांना ते आपलेच दिसते आणि हे आपलेच दिसते ते खरे संत असते. तुकोबाराय म्हणतात अवघी भूते साम्य आली देखिल्या कयो देखिल्या कयो देखिल्या कयो अवघी भूते साम्य आली देखिल्या कयो देखिल्या मात्राविषयी ज्यांच्या अंतकरणात दया आहे असं माझं सुद्धा स्वरूप आहे. तू जसं सगळ्यांच्या अंतकरणात राहतो सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे आईसी वस्तूस पुरे अहर्निसी ते वस्तुगा मी जसा तू ती वस्तू आहे तसा मीही ती वस्तू आहे. नामरूपातीत तू आहे पण जर तू नामरूपातीत तू नावरूप धारण केलं आणि भगवत स्वरूपाला प्राप्त झाला मग तू लीला करतो. तू देहाला धारण करून लीला करतो. तुकोबाराय म्हणतात त्या लीला तू करतो. मग मी या शरीराला आलो मी काय त्या लीला करत नाही. खेळशी तू लीला तेथे मी काय वेगळा. सर्वांनी सुंदर मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. सर्व बहुसंख्येने आलेले श्रोते मंडळी करावरती हात करावरती करावरती वा 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 का सगळे हात दाखवा. हात दाखवून नका जो हात दाखवा दाखवा. विठोबा अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भगवंताला म्हणतात तुझं आणि माझं ऐक्य किती झालेलं आहे. जसा तू सच्च आणि लटकाय देवाने जे रूप धरले पांडुरंगाचं रूप त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कन्हैया हे जे अवतार आहेत धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे हे जे सगळे अवतार धारण केले ते लटके आहे तितक्या पुरतं आहे. पण खरं तुझं जे स्वरूप आहे अधिष्ठान ते सत्य आहे. तद्वत मी सुद्धा तसा आहे. अभंगाचं शेवटचं जावो संता पुढे वाद सांगेन निवाडे. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी या अभंगातून एक प्रकारचं हे नाटक आहे. समाजाला बोधन व्हावं याकरता हा एक प्रकारचा अभंग आहे. संत महापुरुष बोधावरती आरूढ आहे. ज्ञान स्वरूप आहे. परंतु इतरांना ज्ञानाची अनुभूती येण्याकरता साधू संतांनी एक प्रकारचं ते नाटक केलेलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा साधू संतांनी हेच सांगितलं आम्ही जसं देवाशी ऐक्य पावलेलो आहोत तसं तुम्ही सुद्धा भगवंताशी ऐक्य पावलेले आहात. तुम्ही सुद्धा भगवत स्वरूप आहात. सर्वं खलविदं ब्रह्म
नेह नानास्ति किंचन, परंतु ती अनुभूती आपल्याला नाही आणि ती अनुभूती येण्याकरता आपल्याला संतांची कास धरावी लागेल, त्याच्याशिवाय ती अनुभूती येणार नाही. गुरु बिना कौन बतावे वाट, बडा बिकट यमघाट. म्हणून सद्गुरु शिवाय सद्गुरु तारू पुढा. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या आमच्या जीवनात आधार म्हणजे श्री गुरु आहे आणि ते आपल्याला खरं स्वरूप आपल्याला त्या स्वरूपावरती आरूढ करून देत असतात. म्हणून या ठिकाणी अल्पशा मतीप्रमाणे धावत्या वेगात तसा अभंग मोठा आहे 6 चरणाचा, त्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पाहुणे मंडळी, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांनी लक्षपूर्वक कीर्तन श्रवण केलं. सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय श्री पूजनीय सर्वांचे श्री गुरु धर्मरत्न शांतीदास साहेबजी महाराज कबीर मठ तेही या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांच्याही चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी जी संस्था आहे ना, यांच्या छत्रछायेखाली यांनी छत्र काढून घेतलं तर आम्ही उन्हात पडू म्हणून पूजनीय बाबा, तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय शिवाजी बाबा, तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट वारकरी वैभव चिल्या भाऊ उर्फ बाळासाहेब महाराज मगर, तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण श्यामसुंदर महाराज, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावाचं वैभव आजीनाथ महाराज कदम, तसेच आदरणीय गणेश महाराज जाधव कदम माऊली, उपस्थित गुणवान टाळकरी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अनेक वारकरी आलेले आहेत ज्यांचं या रोठे परिवारावर फार स्नेह आहे. या कुटुंबाची वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेली आहे असे पवार बाबा. त्याच प्रकारे आदरणीय हरिभक्तीपरायण नांदड्याचे मते महाराज, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण माझे परममित्र संतोषजी महाराज सळुंके, आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज आदाने, आदरणीय हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज, सर्व महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. या संस्थेला सहकार्य करणारे समस्त ग्रामस्थ गणुरीकर, तसे विशेष तो विना आणि आपल्याला एक 10-12 टाळ आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या जवळजवळ परिसरातलेच शिवाजीराव साळुंके पाटील यांनी 2 दिवसापूर्वी आम्ही आळंदीला गेलो त्यावेळेस विना आणि टाळ या संस्थेला अर्पण केले. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांनी एकदा टाळ्या वारून त्यांचा सन्मान करावा आणि असंच वेळोवेळी त्यांनी या संस्थेला सहकार्य करावं अशी त्यांनाही विनंती करतो. आपण सर्वांनी करावा अशी सर्वांना विनंती करतो. कारण हे कार्य एकट्याचं नाही तर सर्वांचं आहे. एकजुटीने जोपर्यंत आपण परमार्थात येत नाही तोपर्यंत त्याला चांगल्या पद्धतीचं स्वरूप येत नाही. म्हणून या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजीराव पाटील रोठे यांच्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी, ते एक परमार्थातली व्यक्ती आहे. आमच्या संस्थेलाही 2 महिन्यापासून सुरुवात झाली. त्यांचं खूप सहकार्य आहे. एक 15-20 दिवसापूर्वी आईची जास्तच प्रकृती ढासळली, तेव्हापासून त्यांचा आणि आमचा संपर्क कमी झाला. नसता सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर तिथं पाणी भरणं असेल, झाडणं असेल, खूप कामं ते करतात. आमचे पोरं तितके काम करीत नाही. ते सगळं सुरुवातीला सगळं जवळजवळ ते करत राहतात. तिथं हरिपाठ घ्यायचं तर बाहेर टाळ आणण्या इतकं कामसुद्धा ते करतात. याच्यापेक्षा काय सांगावं. म्हणून त्यांचे आमचे चांगले प्रेमाचे संबंध आहे. त्यांनी त्यांच्या जननीचे आईची खूप सेवा केली. खऱ्या अर्थाने त्या सेवेचं फळ त्यांना निश्चित प्राप्त होईल. मी भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेन. त्यांच्या पश्चात त्यांच्या आईच्या पश्चात त्यांचे वडील, त्या वडिलाचा त्यांच्यावर फार मोठा आधार आहे. ते मला बोलत असतात, महाराज माझ्यावर फक्त आता माझ्या वडिलाची सेवा माझ्या हातून भरपूर घडावी हीच पांडुरंगाच्या चरणी विनंती आहे. नाही तर संसारात मला काही करायचं असं काही शिल्लक राहिलं नाही, मग आपण मोकळं झालो म्हणतात. म्हणून या ठिकाणी त्यांचे पिताजी, त्यांनाही भगवंतांनी चांगलं आयुष्य आरोग्य देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि भगवत चिंतन सेवा त्यांच्या मातोश्री यातून प्रदान झालेलं पुण्य त्यांना प्राप्त हो. ईश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करेल की त्यांना चांगली गती प्राप्त हो. एवढं बोलून ही भगवत चरणी सेवा अर्पण करतो. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.